फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान अशी गुजरातची स्पेशल डाळ ढोकळी करणार आहोत. आणि ही डाळ ढोकळी खायला खूपच छान लागते. वन पॉट मील आहे आणि खायला जाम टेस्टी लागते, खूपच भारी लागते. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. त्यांना फ्रेंड्स, मी डाळ ढोकळी करण्यासाठी काय केलं आहे, 2 बाउल मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बाउल किंवा वाटी, तर ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं ना, त्याच वाटीने पाव वाटी मी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ पण घेऊ शकता, पण बेसन ॲड केलं ना तर त्याची टेस्ट खूपच छान लागते, म्हणून मी बेसन थोडंसं ॲड केलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जर आपण नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपण नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण छान छान रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. तर आता काय करायचं आहे, गहू आणि बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण स्वादाप्रमाणे मीठ ॲड करूया. आता मी हे बेसन घेतलेलं ना, म्हणून मी थोडंसं आपण हिंग ॲड करायचं आहे. थोडा टेस्ट छान येण्यासाठी मी धना जिरा पावडर ॲड केलेली आहे. लाल तिखट आपण ॲड करूया. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट ॲड करा. आपण डाळीमध्ये पण लाल तिखट ॲड करायचं आहे, म्हणून थोडंसं सांभाळून आपण लाल तिखट ॲड करायचं आहे. एक मोठा चमचा मी तीळ घेतलेला आहे, ते मी ॲड करते आहे. आणि ढोकळीला छान असा टेस्ट येण्यासाठी आपण ॲड करायचं आहे कसुरी मेथी. 2 मोठे चमचे मी कसुरी मेथी घेतली, त्याला आपण असं हाताने सोडून ॲड करायचं आहे. तुमच्याकडे ना फ्रेश मेथी असेल ना, तर ते फ्रेश मेथीची भाजी पण तुम्ही ह्याच्यामध्ये एक मूठभर किंवा तुम्हाला आवडेल तशी 1 वाटी याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याची टेस्ट पण खूपच छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. आता हा जो पोहे खायचा चमचा आहे ना, त्याच्याने मी हे 2 मोठे चमचे भरून तेल घेते आहे. आता सर्व आपण मिक्स करून घेऊया. आधी मी ही डाळ ढोकळी नेहमी बनवते, माझ्या मुलांना खूपच आवडते, म्हणून मी हे जास्त पीठ घेतलेलं आहे ढोकळीसाठी. जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल ना, तर आधी काय करा, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन घ्या आणि त्याच्यात तुम्ही डाळ ढोकळी बनवून ट्राय करा. जर तुम्हाला आवडली, पुढच्या वेळेस तुम्ही जास्त पीठ घेऊन डाळ ढोकळी बनवू शकता. हे बघा, एवढं आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे. थोडंसं आपण तेल सोडूया आणि परत असं व्यवस्थित मळून घेऊया. एवढं आपल्याला टाईट पीठ पाहिजे आहे. आता मी हे साईडला ठेवते आहे. आता ना, ह्या कुकरमध्ये मी हे तुरीची डाळ घेतली आहे. आधी मी काय केलं, एक मोठा बॉल भरून तुरीची डाळ घेतली, स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेतली आणि 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली. त्यानंतर मी काय केलं, ज्या पाण्यात भिजत ठेवली ना, त्याच पाण्यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा मी तेल टाकलं आणि 4 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहे. हे बघा, अशी छान अशी मिक्स व्हायला पाहिजे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं का कोणताही पदार्थ करताना आधी तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर थोड्या प्रमाणात करा. मी मोठा बाउल भरून तुरीची डाळ घेतली आहे. तुम्ही कमी पण घेऊ शकता. 1 वाटी किंवा 1 छोटासा कप भरून तुरीची डाळीची आधी करून बघा. आता आपण गॅसकडे जाऊया. हे मी साईडला ठेवते आहे. डाळ ढोकळी करायला मी हे मोठं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी हे 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही 1 चमचा पण घेऊ शकता, पण ह्याला तेल थोडं जास्त असेल ना तर त्याचा टेस्ट छान लागतो. आणि मी हे सिंपल माझ्या पद्धतीने डाळ ढोकळी दाखवते, खूपच छान लागते. आता आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे मोहरी, म्हणजे राई तडतडली की आपण जिरं ॲड करायचं आहे. कढीपत्ता ॲड केलेला आहे मी. थोडं हिंग आपण ॲड करूया. ह्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करते आहे. 2 मोठे साईजचे टोमॅटो चॉप करून मी ॲड केलेले आहे. त्याचबरोबर आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे, ती मी ॲड करते आहे. तुमच्याकडे जर नुसतं आलं लसूणची पेस्ट असेल ना तर ते पण ॲड करू शकता. माझ्याकडे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट मी करूनच ठेवली होती, तीच मी ॲड केली आहे. आता आपण टोमॅटो ॲड केलेत ना, म्हणून आपण मीठ ॲड करायचं आहे. पण मीठ ॲड करताना सांभाळून ॲड करायचं. डाळ शिजवताना मी मीठ ॲड केलं होतं. तुम्ही याच्यामध्ये ना फ्रेश मटार ॲड करू शकता, म्हणजे मटार डाळ ढोकळी ते पण छान लागतं खायला. मटार किंवा फ्रेश तुरीची दाणे ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता.
आता ह्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूया. लाल तिखट, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे लाल तिखट ॲड करा. धना जिरा पावडर, गरम मसाला आपण ॲड केलेला आहे. मसाले तुम्ही तुमच्या स्वादाप्रमाणे कमी जास्त करू शकता. सुगंध खूपच छान येतो फ्रेंड्स, नक्की तुम्ही ट्राय करा ही डाळ ढोकळी. आता शेंगदाणे आहेत ते मी ॲड करते आहे. हे शेंगदाणे ना मी 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते मी ॲड केलेले आहे. आता आपण ही जी डाळ शिजवली आहे ना ती आपल्याला ॲड करायची आहे. ह्याच्यामध्ये मी 3 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, कारण आता आपल्याला ही डाळ पातळ करायची आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये ढोकळी पण ॲड करायची आहे ना. ढोकळी ॲड केल्यावर डाळ छान अशी घट्ट होत जाते, म्हणून आपल्याला ही आधी पातळ करायची आहे. आणखी मी 1 ग्लास पाणी ॲड करते आहे. मी टोटल 4 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता डाळीला आपण छान अशी उकळी काढायची आहे. एकदम मंद गॅसवरती आपल्याला डाळीला छान अशी उकळी काढायची आहे. तोपर्यंत आपण ढोकळी बघून घेऊया. आता आपण डाळ उकळत ठेवली आहे, तर डाळीला मध्ये मध्ये ना ढवळत राहायचं, नाही तर खाली लागायची शक्यता आहे. आता मी ढोकळीचं पीठ घेतलेलं आहे. परत आपण इथं छान असं मळून घेऊया. आणि कसं आपण बॉईल घेऊया. थोडंसं पीठ आपण आता ही चपाती ना आपल्याला एकदम पातळ पण नाही लाटायची आणि एकदम जाड पण नाही. ही बघा अशी एवढी आपल्याला लाटायची आहे, कारण एकदम पातळ लाटली तर डाळीमध्ये ते मेल्ट होऊन जाईल आणि जर जाड लाटली तर खाताना थोडीशी कच्ची लागेल. म्हणून आपल्याला एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही. हे बघा तुम्ही बघू शकता एवढी पातळ आपल्याला लाटायची आहे. आता तुम्हाला जो आकार आवडतो त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. आणि एकदम मोठ्या पण नाही करायच्या आणि एकदम छोट्या पण नाही करायच्या. हे बघा या साईजच्या मी करते आहे. आता डाळ उकळली ना, उकळी फुटली ना की आपल्याला हे ॲड करायचं आहे. अजून डाळीला उकळी फुटलेली नाही आहे. हे बघा हे मी बाजूला काढून ठेवले आहे ढोकळ्या. आपण दुसरं घेऊया. आपली ढोकळी पण तयार झालेली आहे आणि डाळीला पण हलकी हलकी उकळी फुटलेली आहे. आता आपण काय करायचं, थोडंसं मी याच्यामध्ये गूळ ॲड करते आहे. तुम्ही साखर पण ॲड करू शकता किंवा तुम्ही दोन्ही स्किप पण करू शकता. जर नसेल आवडत तर स्किप करू शकता. पण गुजराती रेसिपी आहे तर थोडंसं त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर असते. मी थोडंसंच गूळ ॲड केलेलं आहे. आणि डाळीला छान असा टेम्पटिंग असा टेस्ट देण्यासाठी मी हे अर्धा चमचा फक्त चिंच गुळाची चटणी, चिंच आणि खजूरची चटणी ॲड केलेली आहे. छान टेस्ट लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा. उकळी फुटली आहे ना, आपण तिथे आपल्याला ढोकळी ॲड करायची आहे. आणि ढोकळी थोडीशी अशी दूर दूर ॲड करा. मध्ये अलगद आपल्याला चमचा फिरवायचा आहे, म्हणजे काय डाळ ढोकळी आपली ढोकळी एकमेकांना चिकटणार नाही. एकदम जोरात नाही करायचं, सावकाश चमचा आपल्याला फिरून घ्यायचा आहे. हे बघा आपल्याला सगळ्या ढोकळ्या ॲड केलेल्या आहेत. आता आपल्याला मंद गॅसवरती छान असं 4 ते 5 मिनिटं आपल्याला ढोकळ्या सगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत. आणि गॅस मंद ठेवायचा आणि मध्ये मध्ये ना असं ढवळत राहायचं, एकदम हलक्या हाताने ढवळत राहायचं. हे बघा आपली डाळ ढोकळी छान अशी शिजली आहे. सगळ्या ढोकळ्या आपल्या अशा वर तरंगत आल्या ना की समजायचं डाळ ढोकळी मस्त शिजलेली आहे. हे बघा सगळ्या ढोकळ्या वरती आल्या आहेत. आता मी गॅस बंद करते आहे. छान अशी आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता आपण डाळ ढोकळी सर्व करूया. तर फ्रेंड्स हे बघा छान मस्त गरमागरम अशी आपली डाळ ढोकळी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच छान लागते. मी वरती कोथिंबीर आणि थोडेसे तिळनी गार्निश केलेलं आहे. तुम्ही नक्की फ्रेंड्स ही ट्राय करा, खूप भारी लागते. आणि थंडीमध्ये असं गरमागरम डाळ ढोकळी खायला खूपच छान लागतं. आणि ही रेसिपी तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण पुन्हा भेटूया अशा सुंदर आणि छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.